तुळजापुरात ड्रग्सचे पुजारी. देवाच्या दारी ड्रग्सची तस्करी. ड्रग्स तस्करीत पुजाऱ्यांचा हात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला ड्रग्सचा विळखा पडलाय. तर या ड्रग्स रॅकेटमध्ये थेट तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा सहभाग आढळून आला. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. तर तुळजापूर ड्रग्स प्रकरणात 35 आरोपींची नावं समोर आली. त्यातील 21 जण अजूनही फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी चेकपोस्टवर आपण ड्रग्स संदर्भात धाराशिव पोलिसांनी स्वतःहून कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच वेळी आपण 3 आरोपींना गाडीसह आणि जवळपास 49 ग्रॅम ड्रग्ससह त्या ठिकाणी अटक केली होती. जे पण आरोपी असतील ते आरोपी आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या व्यवसायाचे आहेत, हे आम्ही न बघता अतिशय कठोर भूमिका देऊन त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. गेल्या 3 वर्षांपासून तुळजापूरला ड्रग्सचा विळखा पडला. मात्र प्रजासत्ताक दिनाला तुळजापूरचे नागरिक ड्रग्स प्रकरणी आक्रमक झाले. त्यानंतर पोलिसांनी 14 फेब्रुवारीला तामलवाडी टोल नाक्यावर 49 ग्रॅम ड्रग्स जप्त करत 2 जणांच्या मुसक्या आवळल्या. तर सखोल तपासात या प्रकरणी राजकीय कनेक्शनही उघड झालं. राहुल परमेश्वर, ओमराजे निंबाळकरांचा कार्यकर्ता. सुमित शिंदे, ओमराजे निंबाळकरांचा कार्यकर्ता. विनोद गंगणे, राणा जगजित सिंग यांचा कार्यकर्ता. चंद्रकांत काणेही राणा जगजित सिंग यांचा कार्यकर्ता. शरद जमदाडे हा देखील राणा जगजित सिंग यांचा कार्यकर्ता. तर आप्पाराव मुळे हाही राणा जगजित सिंग यांचा कार्यकर्ता आहे. एवढंच नाही तर आता थेट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत ये जा करणाऱ्या पुजाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यानं तुळजापुरात खळबळ माजली आहे. मात्र पाळीकर पुजारी मंडळानं दोषींवर कारवाईचा इशारा दिला आहे. हे गाव पूर्ण जवळपास पुजाऱ्यांचं असल्यामुळे जी संख्या जास्त आहे आणि यात काही नावं काही आलेले असेल थोडेफार, माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेले आरोपीमध्ये. पण अजून त्याची चौकशी चालू आहे. पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहे. काही 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये, आमची अपेक्षा एवढीच आहे. यानंतर जिल्हाधिकारी किरण कुमार पुजार यांनी देवस्थानकडे यादी मागवली आहे. तब्बल 3 वर्षापासून तुळजापुरात ड्रग्सचा गोरखधंदा सुरू असताना पोलीस झोपले होते का? तुळजापूरला बदनाम करणाऱ्या ड्रग्स रॅकेटची कीड कोणाच्या आशीर्वादाने पोचली गेली? पोलीस आता ही ड्रग्स रॅकेटची कीड उकडून टाकणार की तात्पुरती मलमपट्टी करणार, याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव.